बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या भागात आपण धडाकेबाज भाषणाची दमदार सुरुवात कशी करायची या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। बोलण्याची कला ही तुम्हाला हमखास यशोशिखरावरती घेऊन जाणारी आहे आणि ही जर कला तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत माझ्या गेल्या 20 वर्षांच्या विविध कार्यक्रमांच्या अभ्यासातून तुमची बोलण्याची कला ते भाषण कला घडवण्यासाठी घेऊन आलो आहे। ही एक जबरदस्त अनोखी भाषण कला मालिका खास तुमच्यासाठी। इन्फॉर्मेटिव्हच्या या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा। मंडळींनो, आजचा जमाना हा वेगवान झालेला आहे। लोकांना थांबायला वेळ नसतो, त्यांना कुठलीही गोष्ट इन्स्टंट हवी असते आणि या सवयीचा आपल्याला भाषण कलेमध्ये खूप छान उपयोग होणार आहे। कसं ते आता आपण थोड्या वेळातच समजून घेऊया। T20च्या खेळामध्ये पहिली 6 षटकं ज्याला पॉवर प्ले म्हणतात तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि जो संघ या पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद खेळ खेळतो त्याच संघाला विजयाची सगळ्यात जास्त संधी असते। तुमच्या बोलण्याची किंवा भाषणाची जर धडाकेबाज सुरुवात करायची असेल तर मी आज तुम्हाला ज्या 5 युक्त्या सांगणार आहेत यापैकी कुठलीही एक युक्ती, कुठलीही एकच युक्ती वापरून तुम्हाला तुमचं भाषण एकदम धडाकेबाज आणि कडक करता येणं सहज शक्य आहे। आपल्याला कल्पनाच आहे की प्रत्येक भाषणाची सुरुवात ही अभिवादनाने होत असते। अभिवादनासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तर तो व्हिडिओ अगोदर बघून घ्या, अभिवादन तयार करा आणि त्यानंतर भाषणाची सुरुवात कशी करायची आहे हे आपण बघूया। कोणताही व्यक्ती ज्या वेळेला श्रोत्यांशी बोलायला सुरुवात करतो त्यावेळेला सुरुवातीच्या काही वेळेतच लोक ठरवतात की याला ऐकायचं आहे किंवा नाही। तुमचं जर बोलणं रटाळ असेल तर लोक मोबाईल काढतील आणि त्याच्यावरती टाइमपास करत बसतील आणि हे संसर्गजन्य असते, एकाने केलं की दुसरा सुद्धा तेच करतो आणि म्हणूनच तुमच्या भाषणाची सुरुवात एकदम प्रभावी असणं आणि कमांडिंग असणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला सुरुवातीपासूनच भाषणाची पकड घ्यायची असेल तर 5 गोष्टींपैकी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या भाषणाची सुरुवात ही एखाद्या हलक्या आणि छोट्या विनोदानेही तुम्ही करू शकता। लोकांना हसायला खूप आवडतं, ते चटकन तुमच्याशी कनेक्ट होतील। भाषण कला क्षेत्रातील माझे मेंटॉर ज्यांना मी गुरु मानतो ते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर यांनी एका राजकीय सभेमध्ये सांगितलेला हा विनोद। एसटी पूर्णपणे भरली आणि माझ्या शेजारी खिडकीत बसलेल्या माणसाने पाकिटातून पैसे काढले। कंडक्टर बसमध्ये चढला, त्यांनी बेल वाजवली, तसं ह्यांनी हातातले पैसे घेऊन बाहेर खिडकीतून पेपरवाल्याकडे बघितलं। बस सुरू झाली, बसने थोडासा वेग घेतल्याबरोबर या खिडकीत बसलेल्या माणसाने त्या पेपरवाल्या मुलाला हात दाखवला। बसचा वेग वाढत होता, तो मुलगा बिचारा धावत धावत आला, त्याने कसेबसे पैसे घेतले आणि यांना खिडकीतून पेपर दिला आणि मग बस पुढे निघून गेली। बस थोडा वेळ पुढे गेल्याच्या नंतर मला राहवलं नाही आणि मी त्या गृहस्थांना विचारलं की बस थांबलेली होती त्यावेळेला तुम्हाला पेपर घेणं शक्य होतं, पण बिचारा त्या मुलाला तुम्ही पळवलंत आणि बस सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही त्याच्याकडनं पेपर घेतलात, तर याच्या मागचं काय कारण होतं तुमचं? तर हसत त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे खोटे पैसे होते, बस थांबलेली असताना जर मी तो पेपर घेतला असता तर ते त्या मुलाच्या लक्षात आलं असतं। मला गंमत वाटली त्या गृहस्थांची आणि मग बस अशीच पुढे 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 चालत होती, तर थोड्या वेळाने ते गृहस्थ हसायला लागले जोरजोरात आणि मी त्यांना विचारलं काय झालं, का हसताय तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की त्या पोराने मला कालचा पेपर दिलाय। तुमचं भाषण प्रभावी करण्यासाठी आजची माझी दुसरी जी टीप आहे ती म्हणजे तुम्ही लोकांचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करा आणि त्यासाठी त्यांची उत्सुकता ताणली जाणारी एखादी गोष्ट किंवा कथा किंवा एखादा प्रसंग त्यांना सांगा। आमच्या प्रभागाचं सुधाकर चव्हाण हे नेतृत्व करत होते आणि लोक त्यांना प्रेमाने भाई म्हणायचे। एका महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुधाभाईंनी
3 नगरसेवकांचं अपक्ष पॅनल निवडून आणलं होतं आणि त्या निमित्ताने त्यांचा खास जाहीर सत्कार करण्यात आला। या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये भाईंनी असं काही जोरदार भाषण केलं की संपूर्ण भाषणाच्या दरम्यान लोक हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि वातावरणामध्ये एक प्रकारचे वेगळंच चैतन्य आलं होतं। भाईंच्या नंतर मला बोलायचं होतं आणि त्यावेळेला मी ही ट्रिक वापरली। मी सांगितलं की आज सचिन तेंडुलकरने शतक झळकवलं आणि भारताचा संघ विजयी झालेला आहे, पण तरीसुद्धा मला वाईट वाटलं। हे सांगितल्याबरोबर लोकांची उत्सुकता ताणली गेली आणि मग मी लोकांना सांगितलं की मला वाईट ह्यासाठी वाटलं की सचिनची ती स्फोटक खेळी मला बघता आली नाही, पण चौफेर फटकेबाजी ही केवळ खेळाच्या मैदानातच असते असं नव्हे, तर त्याचा आनंद आत्ताच भाईंच्या भाषणातून आपण सगळ्यांनी घेतलेला आहे। माझ्या ह्या वाक्यावरती लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या। तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या पौराणिक किंवा ऐतिहासिक घटनेने तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करू शकतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे आणि त्यांच्या संदर्भातला एखादा जर किस्सा, एखादी गोष्ट, एखादी घटना जर तुम्ही सांगणार असाल तर ती रहस्यमय असते आणि म्हणूनच लोकांचं लक्ष हे तुमच्याकडे व्यवस्थितपणे केंद्रित होऊ शकतं। किंवा चौथी गोष्ट तुम्ही करू शकतात की एखादं सुंदर सुभाषित, एखादी चारोळी, एखादी कवितेची ओळ बोलून तुम्ही लोकांना आकर्षित करू शकतात। लहानपणी मी ते इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली एक कविता होती, नन्ही सी चींटी जब दाना लेके चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना और गिरकर चढ़ना हमें यही सिखलाता है कि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 5वी टीप म्हणजे तुमच्या इथे एखादी जी समस्या आहे, ज्वलंत प्रश्न आहे, त्या विषयाचा अभ्यास करा आणि त्या विषयावरती आपली अभ्यासू मतं मांडा। वरच्यावरती हवेमध्ये काहीही बोलू नका। तुमची जर इच्छा असेल की लोकांनी तुम्हाला ऐकावं तर तुम्हाला त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। मी ह्या ज्या तुम्हाला 5 ट्रिक्स सांगितलेल्या आहेत यापैकी कोणत्याही एका ट्रिकने तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करू शकता। मात्र एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही ज्या विषयावरती भाषण करणार आहात आणि जी सुरुवात करणार आहात हे दोन्ही विषय एकमेकांशी कनेक्ट असले पाहिजेत। आणि मी तुम्हाला 1 नव्हे 2 नव्हे चक्क 5 ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि यापैकी कुठली ना कुठली तरी ट्रिक ही तुमच्या भाषणामध्ये चपलाक बसूनच जाईल याची खात्री बाळगा। मोठमोठे वक्ते आपल्या भाषणाची तयारी करत असतात, ते त्यांचं लेखन आणि अभ्यास वगैरे सगळा सुरू असतो आणि आपण तर त्या मानाने नवीन शिकणारे आहोत, त्यामुळे भाषणाची तयारी ही आपल्याला अगोदर करायलाच हवी आहे। फक्त तुम्हाला छान पद्धतीने ते मांडायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हिम्मत करायची आहे। मी आज सांगितलेल्या 5 ट्रिक्सपैकी कोणत्याही एका ट्रिकने भाषणाची सुरुवात केलीत तर तुमचं भाषण हे निश्चितपणे प्रभावशालीच होईल याची मला खात्री आहे। आजच्या भागात मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला जर आवडली असेल तर आमचा हा एपिसोड शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा। तोपर्यंत आनंदात राहा, मजेत राहा, हसत राहा। धन्यवाद।